पुणे शहर विभागातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण आतापर्यंत मिटलेलं नाही किंवा त्या माता भगिनीला न्याय सुद्धा मिळालेला नाही। तसंच लातूर शहरामध्ये पुन्हा एक प्रकरण घडलेलं आहे। ही मुलगी लिंगायत समाजाची आहे। लातूर शहरातील चाकूर या ठिकाणी हे तिचं माहेर आहे आणि आष्टामोडी तिचं सासर। गेल्या वर्षी तिचं लग्न झालेलं आहे आणि 1 वर्षापासून या सासरचे लोक तिचा माहेरवरून 20 लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा छळ करत होते, परंतु तिच्या आईवडिलांची परिस्थिती बरी नसल्यामुळे त्यांनी 20 लाख रुपये दिले नाहीत आणि या मुलीला सासरच्या लोकांनी करंट देऊन मारलं, तिची हत्या करण्यात आली। लातूर शहराचे अमित भैया देशमुख साहेब, मी तुम्हाला विनंती करते आहे की आतापर्यंत एकही नेता असा या महिलांसाठी पुढे आले नाही किंवा या महिलांसाठी होणारा अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी त्यांनी कुठलंही कार्य आतापर्यंत केलेले नाही। म्हणून अमित भैया, आज तुमच्याकडे खुर्ची आहे, पावर आहे, सत्ता आहे, तर या समस्त महाराष्ट्रामध्ये जेही महिलावर आज अन्याय अत्याचार होत आहेत, जर ते थांबवायचे असेल तर त्यांना एकच सजा, एकच कलम, ती म्हणजे फाशीची सजा अंमलात आणावी लागेल। म्हणून या महाराष्ट्रातील समस्त महिलांच्या वतीने अमित भैया, मी तुम्हाला विनंती करत आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधानामध्ये लिहिलं आहे की ज्या महिलावर अन्याय अत्याचार खून प्रकरण बलात्कार करत आहेत अशा लोकांना एकच सजा, एकच नियम आणि एकच कलम, ती म्हणजे फाशीची सजा। म्हणून अमित भैया, मी तुम्हाला विनंती करीत आहे की या लातूर शहरामधून समस्त महाराष्ट्रातील महिलांसाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि या नराधम भडियाला एकच कलम आणि एकच नियम, कायमचा कलम तुम्ही अंमलात आणा, ती म्हणजे फाशीची सजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।